कौलापूरमध्ये अभ्यासाचा भोंगा उपक्रमाला सुरुवात. कौलापूरमधील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे तसेच गावातील मुलांनी नियमित अभ्यास करावा या उद्देशानं अभ्यासाचा भोंगा हा उपक्रम 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे. कौलापूर गावचे युवा नेते पैलवान मोहन शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौलापूर व परिसरातील विद्यार्थी पालकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले असून त्याचा परिणाम विद्यार्थी असलेल्या प्रत्येक कुटुंबात प्रकर्षानं दिसून येतोय. मोबाईल आणि टीव्हीनं व्यापलेल्या सामाजिक अवस्थेत हा उपक्रम कौलापूरच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू केलाय. आपल्या गावातील मुलांनी अभ्यासात पुढे जावे, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावं आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपलं भविष्य घडवावे हीच या उपक्रमाची भावना आहे, असे पैलवान मोहन शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. तर विद्यार्थी आणि पालकांनी याबाबत अत्यंत बोलक्या आणि उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आपल्या गावामध्ये पैलवान मोहन अण्णा शिंदे यांनी नुकताच राबवण्यात आलेला अभ्यासाचा भोंगा हा उपक्रम अतिशय सुंदर राबवण्यात आलेला आहे असं एक विद्यार्थी या नात्यानं मला वाटत आहे. कारण 7 ते 9 हा बेसिक म्हणजे मालिकेंचाच टाईम असतो. घरातील आजी आजोबा म्हणा, मम्मी म्हणा, या वेळेमध्ये मालिका बघत असते. त्यामुळे आम्हाला अभ्यास करण्यास थोडा डिस्टर्ब होत होता. पण हा उपक्रम राबवल्यामुळे आमच्या घरातील 7 वाजले की बरोबर TV, मोबाईल सर्व बंद करतात आणि म्हणजे अभ्यासाला बसवतात आणि अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलेलं आहे. हा उपक्रम चांगला आहे असं मला वाटत आहे. याचा काय फायदा झालाय असं वाटतंय या 4 दिवसात? हो, खूपच फायदा झालाय. म्हणजे आता हा 15 ऑगस्टपासून चालू झालेला आहे. एक आठवडा तरी पूर्णपणे मला असं वाटते की अभ्यासामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, एकाग्रता निर्माण झालेली आहे आणि बरोबर 7 वाजले की आम्हाला असं वाटतं की आता आपला अभ्यासाचा टाईम झालेला आहे आणि भोंगा वाजला ना की आम्ही बरोबर अभ्यासाला बसतो आणि ते डायरेक्ट 9 वाजता झोपतो. ह्या 2 तासांमध्ये का होईना अभ्यासामधील एकाग्रता आणि अभ्यास करावासा असं वाटत आहे. भोंगा बसवण्यापूर्वीची काय परिस्थिती होती अभ्यासाची? भोंगा बसवण्यापूर्वी कसं असायचं, म्हणजे जर अभ्यास असला तरच आम्ही अभ्यासाला बसायचो, नाहीतर घरामध्ये आधीच TV आणि मोबाईल लावलेला असायचा. आम्हाला TV बघू वाटलं की बघायचं, नाही तर नाही. पण आता कसं झालंय की घरातले बंदच करतात, मग पर्यायच नाही अभ्यासाशिवाय. मग आम्ही जर काहीच अभ्यास दिलेला नसला शाळेत तर आधीच रिवाईज करलं. आता आमची युनिट टेस्ट आलेली होती त्यामुळे आम्हाला थोडा अभ्यास कमी दिलेला होता. मग त्या जर बंदच केल्या TV, मोबाईल म्हटल्यावर काहीच साधनच नव्हतं की मग त्या अभ्यासच केला आम्ही त्यावेळी. बरोबर. ज्याचा भविष्यात तुम्हाला शिक्षणासाठी चांगला फायदा होईल असं वाटतं? नक्कीच वाटतंय मला, कारण आपल्याला कॉन्सन्ट्रेशन हे भविष्यात जाऊन खूप उपयोग येणार आहे आणि जर त्याची सवय आपल्याला आत्तापासूनच लागली तर अंतर्गत मला असं वाटतं की 11वी 12वी मध्ये जो मेन अभ्यास असतो त्याच्यामध्ये फोकस आपल्याला निर्माण होईल. आता कितवीला तुम्ही आहे? शिक्षण कितवीला? मी 9वीत आहे, इयत्ता 9वीत. हां हां. मग आता 9वीचा पण अभ्यास 8वीच्या तुलनेने म्हणजे अवघडच आहे. पण असं हेच नव्हतं की शाळा चालू झाल्यापासून आता आपण अभ्यास करावा, फक्त परीक्षा जवळ आली की मग अभ्यास करायचं असं होत होतं. पण आता ते TV, मोबाईल बंदच असल्यामुळे आम्हाला त्यावेळेत अभ्यास करावाच लागतो आणि असं करावंसं अशी इच्छा पण निर्माण झालेली आहे या 8 दिवसात तरी, असं मला वाटतं. ही महत्वाच्या वेळेला हा भोंगा बसलाय असं वाटतंय का तुम्हाला? कारण येणार वर्ष 10वीच आहे, त्यानंतर पुढील शिक्षण हे महत्वाचं आहे. होय, बरोबर. म्हणजे 7 वाजता आम्ही शाळेतून आधीच 5-5:30ला येतो, त्यामुळे कंटाळलेलो असतो. मग इकडं तिकडं करण्यात जरा वेळ जातो. मग बरोबर 7ला म्हणजे रिलॅक्स होऊन मुले पूर्ण कॉन्सन्ट्रेशननं अनेकदा अभ्यासाला बसलेले असतात. त्या म्हणजे तो बरोबर टायमिंग आहे अभ्यासाचा असं मला वाटतं. तर तुम्हाला पालक म्हणून काय वाटतं या उपक्रमाबद्दल? चांगला उपक्रम राबवलेला आहे. मुलांचा रोजचा अभ्यास रोज कंप्लीट होते. ज्यावेळेला हा उपक्रम नव्हता त्यावेळेला जास्त करून त्या मालिका वगैरेच बघत बसत होते आणि आम्ही पण त्यांना काय असं जास्त दबाव टाकू शकत नव्हतो, कारण दिवसभर शाळेत ना ते यायचे त्यामुळे. पण आता हे भोंगा चालू झाल्यावर, नियमच चालू झाल्यावर झाले, त्यांना जास्त अभ्यासातच जास्त लक्ष जायला. हा उपक्रम कोणी राबवलाय काय? ते आम्हाला पॅम्पलेट आलतं तर मला अशी माहिती आहे की हा उपक्रम पैलवान मोहन अण्णा शिंदे यांनी राबवलेला आहे. म्हणजे हा उपक्रम चांगल्या पद्धतीचा आहे असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे याचा भविष्यात फायदा होईल?
आता आमच्या मैत्रिणींमध्ये पण चर्चा सुरू झाली की शाळेमध्ये तुम्हाला 7 ते 9 मध्ये अजिबात फोन करू नको, आमच्या घरामध्ये फोन अलाउड नाहीये या वेळेमध्ये. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन न फक्त एकच विचार येतो त्या 2 तासांमध्ये की अभ्यास करायचा आपल्याला, एवढाच. म्हणजे या भोंग्यांच्या निमित्तानं तुमच्या मैत्रिणींमध्ये अभ्यासाबाबत सुद्धा एकी आणि जागरूकता झालेली आहे. होय होय नक्कीच. म्हणजे आम्ही कधीच लगेच दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्या गेल्या विचारत नव्हतं की काल काय अभ्यास केलीस. फक्त शिक्षक आले, आम्हाला विचारले तुम्ही अभ्यास केलाय का, मग आम्ही अभ्यास दाखवायचो. नसेल तर तिथं काहीच अभ्यास नसायचा आमचा त्या आदल्या दिवशीचा. पण आता गेल्या गेल्या लगेच पहिला विचारतो की तू काय 2 तासात काय केलीस ते. त्यामुळं जरा एकमेकींमध्ये गप्पा मिप्पा अभ्यासांविषयी गप्पा चालू झाल्यामुळं आणखीन जरा नॉलेज वाढलेलं आहे असं वाटत आहे. 8वीला किती टक्के मार्क पडलेले काय? मला 8वीला 91% होते मार्क. अरे वा. मग आता इथून पुढं चांगल्या पद्धतीचं यश मिळेल अशी अपेक्षा आहे. नक्कीच यावर्षी मी 95चं टार्गेट ठेवलेलं आहे आणि या उपक्रमामुळे तर मला नक्कीच ते आणखीन एक्स्ट्रा पडतील असं मला वाटत आहे. बरोबर, चांगली गोष्ट आहे. माझे नाव श्रीवद शिवाजी माळे. बर, कितवीला आहे? पहिली. बर, पहिलीला. अभ्यासाला कसा काय बसला तू बाळ? रोज भोंगा पुस्तक. भोंगावाल्यामुळे बसलास का? हां हां, त्याच्या आधी पण बसत होतो. होता. हां हां हां, बर. भोंगा वाजल्यानंतर आता रोज बसा वाटते? उपक्रम म्हटलं तर खूपच छान आहे आणि आधी पण मुलं अभ्यास करतच होती. हम्म. पण आता जसं भोंग्याचं 7 ते 9 टायमिंग केले तसं घरातील टीव्ही, मोबाईल हे सगळंच बंद असतं आणि त्याचा खूप फायदा झालाय. मुलं पण एकाग्र होऊन अभ्यास करतात आणि म्हणजे प्रगती होत आहे त्यांची. थोडं थोडं अभ्यासातले जे वर्चस्व आहे ते पुढं पुढं जात आहे. म्हणजे एक वळण लागेल त्यांना अशा वळण पिढी. लागलंय. यापूर्वी असं काय वेळेत अभ्यास किंवा काय असं असायचं का? नाही असं काही नाही, खेळून आलं की तेवढंच अभ्यास करायचं हम्म. असं व्हायचं. पण आता नाही, 7 ते 9 कंटिन्यू अभ्यास करतात. काय खेळायचं असेल ते 7च्या अगोदर खेळायची, शाळा सुटल्यानंतर. खेळतात. बरोबर. या उपक्रमाविषयी तुम्हाला एक चांगल्या वळण पडले असं वाटतं गावात? हो वाटतंय आणि मुलं पण एकाग्र होऊन अभ्यास करतायत. बरोबर, चांगलं. आता तुमच्या घरी मोठे कोण विद्यार्थी काय असं नाही नाहीत काय? पहिलीला आहे हा. म्हणजे आता पहिलीपासून जर याला असं वळण लागलं अभ्यासाचं टाइम टू टाइम तर त्याचा फायदा होईल असं वाटतंय हो तुम्हाला? हो खूप फायदा होईल. बरं. चल, काय नाव बाळ तुझं? माझे नाव रिद्धी सचिन सावंत. बर, कितवीला आहे बाळ? पहिली. पहिलीला. कधीपासून अभ्यास करताय? बोल की. भोंगा भोंगा वाजले. भोंगा वाजल्यापासून. त्याच्या अगोदर करत होता? नाही, नाही. सारखं पाठीमागं लागायचं अभ्यास करा. हां. तेव्हापासून ही प्रथा पडलाय ना भोंग्याची, तेव्हापासून रोज कंटिन्यू बसतात अभ्यासाला. अभ्यासाला. असं बसा म्हणून सांगायला लागत नाही. हां हां. की हा जो उपक्रम चालू केलाय ना तो खूप छान हा, आहे हा. मुलांसाठी खूप आणि पालकांसाठी पण. आणि पालक लक्ष द्यायला तेव्हापासून ना, पहिलं कसं आम्ही बसत नव्हतो, दुर्लक्ष करायचो. बरोबर. जेव्हापासून भोंगा चालू झालाय ना तेव्हापासून आम्ही मुलांनी पण वेळ देतोय आणि मुलांचा अभ्यास पण चांगल्या प्रकारे होतोय. होतं. आता या वयापासून जर टाइम टू टाइम अभ्यास हां. करायचा वेळ म्हणजे सवय लागेल तर त्याला फायदा होईल असं वाटतंय हो तुम्हाला? हो फायदा होणार नक्कीच. नक्कीच फायदा होणार मुलांना. आपल्याच बराच फरक पडलाय. गावापासून उपक्रम चालू केला तेव्हापासून मोबाईल आणि टीव्ही 2 तास कम्प्लिटली बंद असतात. बंद असते. ते नेहमी पण आम्हाला सांगायला लागत नाही पोरांनी की बाबा अभ्यास करायचा. भोंगा वाजला की कुठं पण असली पळत येतात, पटकन अभ्यास घेऊन बसतात आणि भोंगा जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत करत बसतात. बरोबर. आम्हाला त्यांना सांगायची गरज लागत नाही की हां. अभ्यास करा बाबा, अभ्यास करा. पहिला सांगायची गरज लागत होती, हां. आता काय लागत नाही. त्यामुळे नियमितपणे अभ्यास करतात. म्हणजे एक प्रकारे भोंगाच त्यांना सांगतो की अभ्यासाची वेळ हो, झाली हो. आता. भोंगा सांगतात. त्यामुळे एक चांगला उपक्रम गावात सुरू झाला असं वाटतंय तुम्हाला? एक नंबर उपक्रम आहे चांगला. एक नंबर आहे. बरोबर. असंच काहीतरी नवीन उपक्रम राबवण्यात यावे. एक नंबर. हो. म्हणजे आता या वयापासून जर त्यांना अशी जर वेळेवर अभ्यासाची सवय लागली तर भविष्यात त्यांना चांगला उपयोग होईल. हो हो बरोबर. नक्कीच. हो हो.
तू कितीला आहे बा? तुझं नाव काय? तुझं नाव सांग. सिद्धी सचिन सावंत. बर मी आता पहिलीला आहे. बर. कुठल्या शाळेत शिकते? पहिली शाळेचं नाव सांगा. शाळेचं नाव सांग. जिल्हा परीक्षा शाळेत कोल्हापूर. बर शाळा नंबर 1 म्हणायचं. बर. बोल ना. रोज तू कधी बसते अभ्यासाला? कधी बसते? भोंगावाडी. भंगा वाजल्यानंतर. हां. किती वाजेपर्यंत अभ्यास करते बा? किती वाजेपर्यंत अभ्यास किती करते? वाजता होतो? 7 वाजता. 7 वाजता. संपतो कितीला? 9 वाजता. 9 वाजता. बर. चांगली गोष्ट. खूप छान. छान आहे. असेच लहान मुलांना सवय पण लागेल. हां. इथून पुढच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. बर. असे उपक्रम गावागावांमध्ये राबवण्यात यावेत असतं मला वाटतंय. हो हो, चांगली गोष्ट आहे की असेच चांगलंच उपक्रम आहे. सगळीकडेच राहिले तर चालू. खूप छान. नवीन नवीन गोष्टी काहीतरी शिकायला मिळतील आणि पोरांना. बरोबर. त्यामुळे त्यांना आवड निर्माण होईल कशाला अभ्यासात. अभ्यासाची आवड तर निर्माण झाल्यास. हां हां. पहिलं लय पाठीमागे लागायला लागायचं. पण आता नाही तसं काय. रोज नियमित बसतं. बरोबर. काय बाळा तुझं नाव काय? माझं नाव श्रावणी राहुल यादव. मी आता 9वीत आहे आणि मी म्हणजे आधी एक वेळ नव्हती की अभ्यासासाठी हे करावं ते करावं, पण जेव्हापासून हा भोंगा चालू झाला 7 वाजता ते अगदी ॲक्युरेट टायमाला 7 वाजता आम्ही अभ्यासाला बसतोय. 7 ते 9 हा 2 तास आमचा पूर्णपणे अभ्यास चालू असतोय. आणि भोंगा चालू केला त्याबद्दल म्हणजे लोकांना कळत नाही गावाच्या विकासासाठी फक्त रस्ते आणि इमारती महत्त्वाच्या नसतात, तर मुलांच्या भविष्यासाठी म्हणजे एखादी वेगळी कल्पना त्यांनी सुचवली. हे बरं झालं खूप. आणि त्यांच्या या वेगळ्या प्रकारामुळे गावाची चांगलीच प्रगती होईल आणि मुलांना देखील अभ्यासाची आवड निर्माण होईल व मुलांना शिस्तीचे एक नियोजन लागेल. किती आता तुला 8वीला किती टक्के मार्क पडले? मला 8वीला 93% मार्क. अरे वा. आता भविष्यात तुला कितपत म्हणजे किती टक्क्यापर्यंत मजल मारायची काय? म्हणजे माझं स्वप्न आहे की मी JEE परीक्षा देणार आहे. हां. JEE IIT मध्ये जायचं. IIT. हां IIT मध्ये जायचं तुझं स्वप्न आहे. हां त्या दृष्टीनं तुझं प्रयत्न चालू आहे. त्याला भोंग्याची आता साथ मिळालेली आहे. होय. म्हणजे आता बरोबर ॲक्युरेट भोंगा वाजला की अभ्यासाला बसायचं. यापूर्वी तू किती वेळा अभ्यास करायची? यापूर्वी तास ते 1.5 तास तो पण टाइमपास होता, असा अभ्यास असायचा. हां. पण आता भोंगा वाजल्यापासून एक शिस्त लागले की कंटिन्यूस 2 तास हा अभ्यास चालू असतो. बरं. आता याबद्दल तुमच्या मैत्रिणींमध्ये काय चर्चा होते या भोंग्याविषयी काय? हा म्हणजे त्या पण म्हणतात की चांगलं झालं चालू केलं, सगळेजण आपण एकत्र बसतोय. म्हणजे अभ्यासाची सुरुवात चालू झाली आणि खरंच याचा उपयोग 9वी 10वीच्या मार्कासाठी होईल असं त्या पण म्हणतात की 10वीला मार्क चांगले पडले. या भोंग्यामुळे तू भविष्यात चांगल्या पद्धतीचं यश मिळवशील असं तुला खात्री आहे? हो. म्हणजे लहान वयात लागलेली शिस्त ही आयुष्यभर लागते त्या पद्धतीने झालं. आता जर कंटिन्युअस बसायचं म्हणलं तर होत नव्हतं पहिला आणि आता या भोंग्यामुळे झालंय. आणि इथून पुढे पण 11वी 12वीच्या अभ्यासाला अजून जरा टाइम वाढवला तरी चालेल. अरे वा. मस्त. तुम्हाला काय वाटतं ताई या भोंग्याच्या उपक्रमाबद्दल? पहिला कसं सारखं मुलं बाहेर जायची बोलवून आणायला लागायचं सारखं. आता भोंगा झालं की ते मनानं येतात बसतात 9 वाजेपर्यंत अभ्यास बरोबर करतात. आता टीव्ही वगैरे मोबाईल वगैरे आम्ही सगळे स्विच ऑफच करून ठेवतो. 9 वाजल्याशिवाय हेच करत नाही, सुरू करत नाही. यापूर्वी म्हणजे भोंगा नव्हता त्यावेळी टीव्ही मोबाईल वगैरे चालू TV, असायचं? मोबाईल सुरू असायचे, फोन हे ते सगळं सुरूच असायचं. त्यामुळे लय पोरांचा टाइमपास व्हायचा. आता त्यांना पण असं हे कळलंय की भोंगा झाला की पटकन आत येऊन बसतात ती मुलं अभ्यासाला. तू बा इतर गावच्या विद्यार्थ्यांना काय सांगू शकशील? तर गावच्या त्यांच्यातल्या म्हणजे जसं आपल्या गावात हे चालू केलं तसं बाकीच्या गावात पण चालू करण्यास मी सांगेन, कारण ह्याचा पुढे फायदा आपल्या भारताच्या प्रगतीसाठीच होणार आहे. तू इतर काय स्पर्धांमध्ये भाग घेतेस? वक्तृत्व स्पर्धांमध्ये वगैरे घेतलेले? बरं बरं. चल. तर गावात अभ्यासाचा भोंगा जो बसवण्यात आलेला आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं एक शिक्षिका म्हणून? हा उपक्रम अतिशय चांगला केला त्यांनी. मुलांना अभ्यासासाठी जेवढा वेळ पाहिजे निदान दिवसातून संध्याकाळी स्कूल सुटल्यापासून 2 तास तरी निदान त्यांना अभ्यासाला मिळायला पाहिजेत ह्या दृष्टीने हा उपक्रम चांगला चालू केलाय. आणि मुलांनी त्यावेळेत
ते जसं बसवलंय त्याचा उपयोग, त्याचा फायदा करून घेतला पाहिजे त्यांनी अभ्यासासाठी. त्या वेळेत तर निदान ती मुलं अभ्यास करतील ह्या हेतून त्यांनी बसवलाय आणि ते तसं दिसायला पण लागले आता. याचा परिणाम चांगल्या पद्धतीने होईल असं वाटतंय तुम्हाला? हा, वाटते. तर मुलांना 2 तास हे अभ्यासाला मिळायलाच लागल्यात. बरोबर. विशेषतः लहान मुलांच्या पासून हा उपक्रम चांगला आहे असं तुम्हाला वाटतंय? हा, होय. लहान मुलांच्या पासून चांगला आहे का तर त्यांना पण हळूहळू सवय व्हायला लागल्या की भोंगा झालाय आणि आता आपल्याला अभ्यासाला बसायला लागणार आहे हे त्यांना समजायला लागले आता. एक शिक्षिका म्हणून तुम्हाला यात शालेय गुणवत्तेत फरक पडेल असं वाटतंय? वाटते, नक्कीच. या अगोदर मुलांना TV, मोबाईल या वेळेत म्हणजे जे प्रामुख्यानं वापर जास्त असायचा सायंकाळच्या वेळेत तो या निमित्तानं बंद झाल्यानं अभ्यास होऊन मुलांची गुणवत्ता वाढेल असं वाटतंय? होय, नक्कीच वाढेल. ह्यातून त्यांना भरपूर फायदा होणार आहे मुलांना, का तर ते 2 तास घरातील सगळ्यांचेच मोबाईल TV बंद आहेत त्यामुळे त्यांना ह्याचा फायदा नक्कीच होणार आहे. माझे मित्र अग्रम धुळगावचे सरपंच शिवदास दादा यांनी त्यांच्या गावामध्ये हा अभ्यासाचा भोंगा प्रकल्प राबवला होता. मग मला त्यांनी सांगितलं, त्यांनी त्याबद्दलची माहिती समजावून सांगितली, त्यांच्या गावातील विद्यार्थ्यांना झालेला फायदा समजावून सांगितला. मग माझ्या गोष्ट ध्यानात आली की आपल्या पण गावात अशा प्रकारचा अभ्यासाचा भोंगा हा उपक्रम राबवला पाहिजे. त्या पद्धतीनं आम्ही गावामध्ये अभ्यासाचा भोंगा हा उपक्रम राबवला. ही कल्पना तुम्हाला अंमलात आणताना काय अडचणी आल्या काय? अडचणी अशा काय आल्या नाही त्या. लोकांच्याकडून सहकार्य लाभलं. शाळेतील शिक्षक असतील, आमचे शाळा समितीचे सदस्य आहेत विशाल भैया नलवडे आणि आमची जी सर्व टीम आहे माझ्यासोबत काम करणारी, यांनी सर्वांनी सहकार्यातून आम्ही प्रत्येक शाळेला भेट दिली. गावात पंडित नेहरू असू द्या, शाळा नंबर 1, 2, 3 आणि मीनाताई ठाकरे कन्या महाविद्यालय या सर्व शाळातून आम्ही या अभ्यासाचा भोंगा याविषयीची जागृती केली आणि विद्यार्थ्यांना या अभ्यासाच्या भोंग्याविषयीचं महत्त्व समजावून सांगितलं. त्यांना तुम्ही अभ्यास केला तर पुढं काय तर घडणार आहे याविषयीचं महत्त्व सांगितल्यानंतर हा अभ्यासाचा भोंगा आम्ही या ठिकाणी बसवला. आता काही लहान गावांमध्ये भोंगा बसवण्यावरून तुमचं किंवा इतर गावांचं बघून वाद चालू आहेत. अशा परिस्थितीत कोल्हापूरसारख्या एवढ्या मोठ्या गावात हे कसं शक्य झालं? म्हणजे कोणत्याही श्रेयवादाच्या भानगडीत न पडता आम्ही सुद्धा आमच्या कोल्हापूर ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं की पहिला पाण्याचा भोंगा इथं या ठिकाणी कोल्हापूर गावामध्ये पाणी सुटायच्या अगोदर भोंगा वाजत होता, पण सध्या तो वापराविना पडून होता, म्हणून आम्हाला तो वापरण्यास द्यावा अशी आम्ही पत्राद्वारे विनंती केली होती. परंतु त्यांच्याकडून काही आम्हाला उत्तर मिळालं नाही, पाहिजे तर सहकार्य लाभलं नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी थांबून चालणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या स्वखर्चातून या ठिकाणी कोल्हापूर गावामध्ये भोंगा बसवला. आता ह्या बाबत पालकांच्या विद्यार्थ्यांच्या फार चांगल्या प्रतिक्रिया आहेत. अशा परिस्थितीत असे आणखी काय भविष्यात उपक्रम राबवण्याचा तुमचा संकल्प आहे का? आता अभ्यासाचा भोंगा या ठिकाणी राबवला किंवा जनतेत पूर्णपणे हे झालं, जनतेला या ठिकाणी पूर्णपणे सपोर्ट भेटला या उपक्रमासाठी. इथून पुढे मी आणि आमची टीम मुलांच्या पोषण आहारासाठी, पोषण जे होत नाही, मुलं जे सदृढ होत नाहीत यासाठी आम्ही काम करणार आहे. आम्ही शाळेत गेलो असता आम्हाला थोडी माहिती मिळाली किंवा जाणवून आलं की मुले शाळेत येताना त्यांची आई त्यांना डब्यामध्ये फरसाणा असू द्या किंवा आपलं मॅगी असू द्या, बिस्किट अशा प्रकारचं खाऊ देतात. मग यामुळं मुलांचं पोषण होणार नाही, त्यासाठी आम्ही काम करणार आहे इथून पुढच्या काळात. बरोबर. याविषयी या व्यतिरिक्त तुमचा आणखी काय गावासाठी उपक्रम असणार आहेत भविष्यात? आम्ही उपक्रम म्हणजे दरवर्षी राबवतच असतो. दूध वाटप असू द्या, आरोग्य शिबिर असू द्या. या ठिकाणी मी गावातील जवळपास 250च्या वरती लोकांची डोळ्यांची मोफत ऑपरेशन केलेत आणि दरवर्षी रक्तदान शिबिर घेत असतो. त्या ज्यांना कुणाला रक्ताची गरज भासेल त्यांना मोफत रक्ताची बॅग उपलब्ध करून देत असतो. कुणाची दवाखान्याची कामं असू द्यात, इतर कोणतीही कामं असू द्यात, त्या आम्ही सक्रियपणे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो.
जे आता ह्यो भोंग्याचा जो उपक्रम आहे तो निरंतर चालू राहावा यासाठी तुमचा प्रयत्न असणारच आहेत. हो, 100%. हा उपक्रम कायम चालू राहावा आणि इथून पुढच्या काळामध्ये एखादी अभ्यासिका आपल्या गावात निर्माण करण्यासाठी माझा शब्द आहे की कौलापूरवासियांना की MPSC लेवलची अभ्यासिका या कौलापूरमध्ये मी निर्माण करून दाखवणार आहे.